चला, नमस्कार. परत एकदा सर्वांचं स्वागत करते आजच्या या सेशनमध्ये. आज डे 2 सेशन होतं. त्यामध्ये आपण सांगितलं होतं, की आपल्याला त्या जुन्या गोष्टी आपल्याला लिहायचं होतं, फाडायचं होतं आणि जाळायचं होतं. कारण की जे लिहिणार, फाडणार, जाळणार त्याच्यानेच तुमच्या जीवनातील सगळं दुःख जाणार आहे. पण सगळ्यात आधी लिहायला पाहिजे. तो कैसे है सब लोग? स्वस्त, मस्त आणि जबरदस्त म्हणा. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. जोराने म्हणायचं. सगळ्यांचे कॅमेरे ज्यांनी ऑफ असेल त्यांनी आपल्या मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच. आणि आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करणार, ह्या शरीरावर प्रेम करणार, तेव्हाच तुम्हाला ऊर्जा मिळणार. नेहमी सांगते की तुम्हाला तुमच्या घरून मेडिसिनचा बॉक्स कमी करायचा आहे, तर त्याकरता तुम्हाला एकच करायचं आहे की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. कशी आहे? स्वस्त. कशाने स्वस्त? शरीराने स्वस्त आहे, मस्त आहे, आनंदी आहे. कशी आहे? आनंदी आहे. कुणी काही म्हटलं तरी मला काही फरक नाही पडत. मी आनंदी आहे. मी माझ्यासाठी जगते. आणि तिसरं आहे स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. येस, मी जबरदस्ती म्हणजे जबरदस्त जीवन जगते, आनंदाने जीवन जगते. आणि मला जे हवंय ते मला ईश्वराने दिलं, त्याकरता मी आनंदी आहे. त्याकरता मी आनंदी आहे. त्यामुळे आपल्याला त्याची पेरणी करायची आहे. पेरणी जे कराल तेच तुम्हाला मिळेल. म्हणून पेरणी कोणती करायची आहे? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची आहे. सुखाची पेरणी करायची आहे, समाधानाची पेरणी करायची आहे, आरोग्याची पेरणी करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही जेव्हा पेरणी करणार, तेव्हाच तुमच्या लाईफमध्ये बदल घडणार. तोपर्यंत ईश्वर जेव्हा पृथ्वीवर येईल ना, तो म्हणेल की बाई तू सुखी आहे का? आणि आपण म्हणू त्याला की नाही रे बाबा, मी कुठे सुखी आहे, माझ्या पाठीमागे तर कटकट लागली आहे. तर तो म्हणेल तथास्तु, तथास्तु. आणि तुम्ही जेव्हा त्याला म्हणाल की नाही मी सुखी आहे, खूप सुखी आहे, आनंदी आहे, तो म्हणाल तथास्तु. तेव्हा पण तो का म्हणेल तथास्तु. तो ईश्वर काय करत असतो? फक्त आणि फक्त तथास्तु म्हणत असतो. तुम्हाला आजपासून पेरणी कोणती करायची आहे? मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त असण्याची पेरणी करायची आहे. तर मला सांगा, मागच्या वेळेस विद्या मॅडम तुम्ही क्लास केला होता. तुम्हाला आता कसं वाटतंय एवढ्या दिवसाच्या क्लासमधून? हं, हं, हं. आनंद वाटते? शिक ओरा क्लीन करणे, पाण्याला चार्ज करणे, अन्न पाण्याला चार्ज करणे, मेडिटेशन. हां. आणि का बरं करायचं आहे? का बरं करायचं आहे? हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण मला सांगा, की आपण लहान असताना जसं होतो तसं आता आहो का? लहान असताना, कारण की इथे कोणीच दिसत आहे, मी तुझ्यासोबत बोलते. आपण लहान असताना जसं होतं तसं आहो का? नाही ना. आपले विचार बदलले, आपलं शरीर बदललं, आपले थिंकिंग बदलल्या. मग ह्या थिंकिंग बदलल्यानंतर आपलं वय पण वाढत चाललंय. मग याच्यासोबत आपण काय घेतलं आहे? तर याच्यासोबत आपण घेतलंय टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, हे सगळं घेतलं आहे. हां. पण याच्यासोबत आपण आनंद घ्यायला विसरलो आहे. काय घ्यायला विसरलो आहे? आनंद घ्यायला विसरलो आहे. की विचार कर, की आपण कॉलेजमध्ये असताना काय करत होतो? आपले कॉलेज दिवस आठवायचे. आपले हं, हं. कॉलेजचे दिवस आठवायचे. एक सेकंड. माझ्याकडे कोणतरी आलाय. एक सेकंड. संगीता नावकडे. हो, संगीता तू बोलतो? हो. काय आहे? पार्सल आहे. अरे पार्सल योग्य योग्य वेळी. सॉरी. माझ्याकडे पार्सल आलं होतं, त्यामुळे पार्सल आणायला गेले होते. तर आपण कॉलेजमध्ये असताना
जसं जीवन जगत होतो तसं तर जीवन जगू शकत नाही. स्वस्थ बिनधास्त आ आपल्यावर जबाबदारी आली आहे. कुटुंबाची जबाबदारी आली आहे, स्वतःची जबाबदारी आहे, समाजाची जबाबदारी आहे आणि हे असताना आपण आनंद कुठेतरी विसरत चाललो आहे. स्वतःसाठी जगायचं कुठेतरी विसरत चाललो आहे. आहे विसरत? नाही मला आता मुलीची काळजी आहे, मला पैशाची काळजी आहे, मला ही काळजी आहे. पण ह्यासोबतच मला माझ्या आरोग्याची पण काळजी आहे. पण नाही, एक दिवस मी स्वतःसाठी जगते, भरभरून जगते. असं कधी जगले आहेत का? आजचा दिवस हा स्पेशली माझा असणार. जगत आहे ना, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जगायलाच पाहिजे. जगायलाच पाहिजे. कारण की कसं आहे ना, मी म्हटलं की आता तुम्हाला एक घागर दिली आहे डोक्यावर आणि ती डोक्यावरची घागर घेऊन तुम्हाला पूर्ण प्रवास करायचा आहे. न थांबता एका रूमला म्हणजे गोल-गोल फिरायचं आहे. तर तुम्ही काय करणार? न थांबता, न हे करता फक्त गोल-गोल फिरणार. हां? पण तुम्ही जगताना आनंद घेताय का? नाही. तर मग आनंद घ्यायला शिकायचा. आता तुम्ही म्हटलं की मी आनंद घेते आहे. आनंद घेत आहे. येस. मग ह्या आनंदासाठी आपल्याला जगायचं आहे. मग आजचा दिवस कोणाचा असणार आहे? हा आजचा दिवस फक्त आणि फक्त माझा असणार आहे. आणि माझ्या शरीरासाठी मला काय योग्य आहे, त्याच्यासाठी आपल्याला जगायचं आहे. आपल्याला जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, नाकारता येत नाही. आपल्या इतर जबाबदारी आहे. पण इतर करत असताना ह्या आत्म्याची पण काही गरज असते. याला पण काही हवं असते. नुसतं वरून कपडे घातलं तसं नाही. त्याच्या एक शरीरामध्ये एक आत्मा असतो. त्या आत्म्याला पण काहीतरी नक्की हवं असतं आणि त्यासाठी आपल्याला जगायचं आहे. बघा, आपण जेव्हा मरतो ना, आपल्या घरातले लोकच आपल्याला 4 तासामध्ये स्मशानात नेऊन जाळतात. डोक्यावरचा ₹1 सुद्धा नेत नाही आपण. डोक्यावरचा ₹1 सुद्धा नाही नेत. तरी पण आयुष्यभर भांडत असतो, की मला काही नाही दिलं, मला का बरं? हां. आणि हे करत असताना 4 दिवस आपल्या फोटोला हार लागतो, महिनाभर हार लागतो. 4 दिवस आपल्या फोटोला हार लागतो. 4 दिवसानंतर त्या फोटोतीला हार सुकतो. 4 महिन्यांनी 1 सेकंड. येस. काही मैत्रिणी हुशार आल्या. त्यांना परत सांगते आहे, की आपण जीवन जगत असताना स्वतःपुरतं किती जगतोय? स्वतःपुरतं आपण जगायचंच विसरून गेलो आहे. म्हणून स्वतःसाठी कधीतरी जगायला शिका. तर निश्चितच तुमच्यामध्ये बदल होणार आणि हा बदल तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देणार. मी आता सांगितलंय, की आपण बालपणी कसं होतो, तरुणपणी कसं होतो आणि आता कसं आहे. आपल्या 3 ते 4 स्टेजेस चालले आहेत. बालपण, तरुणपण, त्याच्यानंतर आपलं मीडियम एज असते आपलं आणि त्याच्यानंतर आपलं वृद्धपण. मग याच्यामध्ये चालत असताना जेव्हा आपण खाटल्यावर पडू आणि तेव्हा म्हणू, "अरे मी असं जगले असतं तर बरं झालं असतं. अरे मी तसं जगले असतं तर बरं झालं असतं. अरे ते राहून गेलं." मग हे म्हणण्याच्या आधी, "चल ना आजचा दिवस माझा आहे. चल ना मी काहीतरी जगून बघते." कुणाकुणाची तर बकेट लिस्ट आहे. बकेट लिस्ट बकेट लिस्ट आहे का? तुमच्या स्वप्नांची बकेट लिस्ट आहे का? हां, माझी आहे. आपण ते करायलाच विसरलोय. बकेट लिस्ट करायलाच विसरलो आहे आणि ते करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमची बकेट लिस्ट नसणार ना, तर आपण आयुष्य फक्त जगत नाही, काटत आहोत आपण. आयुष्य जगत नाही, आपण काटत आहोत. मग आयुष्य आपल्याला जगायचं आहे. मग कसं जगायचं आहे? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, अशा प्रकारे जगायचं आहे. मग हे जगत असताना मी मगाशी सांगितलं, जेव्हा आपण मरतो, आपण स्मशानात नेल्यानंतर एक मला ती कविता खूप छान वाटते. म्हणजे खूपच म्हणजे ती यांनी म्हटली होती आपल्या माईने म्हटली होती. त्यांची कविता होती, मरताना सरणावरती 1 सेकंद. मरताना सरणावरती एवढेच कळले, मरताना सरणावरती एवढेच कळले, जगण्याने केली सुटक, मरण्याने केली सुटका, जगण्याने छेडले होती. त्या रात्री मी एकटाच आशेने तेवत होतो. त्या रात्री मी एकटाच आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजाडले होते. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजाडले होते. बघा मैत्रिणींनो, आपले राहण्याने, मरण्याने कोणालाच फरक पडत नसतो. पण आपण जोपर्यंत आहो ना, तोपर्यंत तरी आनंद राहायचं मला असं वाटतं. आणि इतकं छान ही कविता आहे. त्या कवितेचा सार जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल ना,
मी म्हणजे जेव्हा मी सरणावर होतो तेव्हा मला कळलं की माझं जगाचं राहून गेलं. मग तिथपर्यंत जाण्याच्या आधी 4 पावलं तिकडे जाण्याच्या आधी आधीच इथे जगायचं की नाही, मला आज कुछ तो भी अलग करना है. कुछ तो भी अलग करना है. धन, संपत्ती हे परिवार हात आपल्यासोबत राहणारच आहे, कुठे जाणारच नाहीये. पण त्याही पेक्षा ह्या परमात्म्याने मला जो आत्मा दिलाय, त्याने आपल्याला इथे अनुभव घ्यायसाठी पाठवलं आहे. आणि मी तुम्हाला मागे म्हटलं 2026 हा आपला असणार आहे आणि त्याकरता तयारी तुमची मी सोबत असणार आहे. फक्त आणि फक्त एक पाऊल तुमचं, दुसरं पाऊल माझं असणार आहे, तुम्हाला तिथपर्यंत नेण्याचं. आणि इथे सगळेजण तयार असणार, की नाही मला पुढे काहीतरी जायचं आहे, पुढे काहीतरी करायचं आहे. आणि ह्याच ऊर्जेने आपण सुरुवात करतोय आजच्या सेशनला. सर्वांना माझा नमस्कार. मी संगीता नवघडे डे 2 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. बरं मला सांगा, इथे बरेचसे जण आहे. आपल्या घरचं तुम्ही पाणी कशा पद्धतीने पिता? मी तुम्हाला काही इमेजेस दाखवते. एक सेकंड. सेकंड अजून. तुम्हाला काही इमेजेस दाखवते. इथे काय दिसते आपल्याला? पॉवरफुल अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन फॉर सक्सेस. पॉवरफुल अफर्मेशन अँड व्हिज्युअलायझेशन सक्सेस. आता मी म्हणते की अफर्मेशन करायचं. मग अफर्मेशन कोणती टाकणार तुम्ही? की मला काय पाहिजे जीवनामध्ये, मला नेमकं काय हवं आहे आणि नेमकं मला कुठल्या दिशेने जायचं आहे. अफर्मेशन कुठली असणार आहे? की मला जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य पाहिजे आहे. कुठली असणार आहे अफर्मेशन? सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य. मग हे कसं होणार? तर याला तुम्हाला व्हिज्युअल फॉर्म मध्ये पाहायचं आहे. तर कसं? तर तुम्हाला ते चित्र रंगवायचं आहे. चित्र कसं असणार? मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे, हे स्वप्न असणार. त्यानंतर तुम्हाला इथे काय दिसते? मेडिटेशन. काय दिसते? मेडिटेशन. आता तुम्हाला करायचं आहे मेडिटेशन. मेडिटेशन करत असताना तुम्हाला ते चित्र समोर आणायचं आहे. ते चित्र तुम्ही समोर आणणार तर तुम्हाला दिसणार की तुम्ही ते तुमच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. मग कसं? तर तुम्हाला वाटते की मला एक छानशी गाडी हवी आहे, छानसा बंगला हवा आहे. मग काय करायचं? डोळे हलके बंद करायचे आणि समोर चित्र आणायचं घराचं, की मी एक छानशा घरात राहत आहे, ते आणायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे, हे आहे डॉक्टर मसारू इमोटो. डॉक्टर मसारू इमोटो यांनी काय केलं आहे? पाण्यावर प्रयोग केले आहे. काय केलंय? पाण्यावर प्रयोग केले आहे. मग त्यांना प्रयोगामध्ये काय दिसलं आहे? तर त्यांनी जेव्हा प्रयोग केले पाण्यावर, तर त्यांना काही असे दिसलं आहे. मायक्रो ओव्हन मध्ये ठेवलेल्या पाण्याची अवस्था या प्रकारे होती, खालचं जे दिसते ते. आणि त्यानंतर त्यांनी भातावर सुद्धा प्रयोग केला आहे. एकावर लिहिलं आहे लव, एकावर लिहिलं आहे नथिंग आणि एकावर लिहिलं आहे हेट. आता बघा, लव लिहिलेलं तुम्हाला भात कसं दिसते? कसं दिसते विद्या? छान दिसते. आणि लव लिहिलाय त्याच्यावर थोडीशी किंचित किंचित थोडंसं पिवळसर दिसलाय. ठीक आहे. नथिंग नथिंग वर आणि हेट वर काय दिसते आहे? बुरशी लागलेली दिसते आहे. दिसते आहे? बुरशी लागलेली दिसते आहे. येस. का बरं असं? कारण की जसं विचार करणार तसं आपल्यासोबत घडणार. आता डॉक्टर ते सायंटिस्ट होते. सायंटिस्ट डॉक्टर मसारू इमोटो. डॉक्टर मसारू इमोटो. मग मला सांगा की आपण दिवसभरामध्ये काय करतो? दिवसभरामध्ये चांगली पेरणी करतो का? तर नाही. आपण समजा पाणी घेताना
किंवा काही करताना आपलं जसं आरोचं पाणी घेत असेल, माठातलं पाणी घेत असेल किंवा हॉटेलमध्ये जेव्हा जातो आपण सरळ पाणी घेतो. पण त्या पाण्याकडे पाहिलं, त्या पाण्याला अफर्मेशन दिलं, की नाही तू खूप छान आहेस, आय लव्ह यू. तर बघा त्या पाण्याचे व्हायब्रेशन बदलणार. त्या पाण्याचे व्हायब्रेशन बदलणार. जसं पाण्याचं व्हायब्रेशन बदलणार, तसं आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं. जसं आपण पाणी पिणार, तसे आपले विचार बनणार. जसे विचार बनणार, तसं आपण बनणार. पण केव्हा? जेव्हा आपण पाण्याला अफर्मेशन देऊ तेव्हा. मग पाण्याला अफर्मेशन कोणती द्यायची आहे? जसं आता माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे. मी ह्या पाण्याला काय म्हणणार? हे डिअर वॉटर, तू खूप छान आहेस. तू माझ्यासाठी हेल्दी ड्रिंक आहे. तू मला सर्वच देतो. त्याकरता धन्यवाद. मी तुझी आभारी आहे. तू खूप छान आहे. असं जेव्हा मी म्हणेल आणि हे मी पाणी पिणार, ऑटोमॅटिकली ह्या पाण्याची चव बदलणार. मग मला सांगा मैत्रिणींनो, ह्या पाण्याला मी समजा म्हटलं, तू चांगलाच नाही रे, तू खूप वाईट आहे आणि तुझ्यामधलं सगळंच तत्व वाईट आहे. मी जेव्हा घेणार, ते पाणी माझ्या शरीरात जाणार. माझ्या शरीरात गेल्यानंतर माझ्या शरीरामध्ये पण तेच व्हायब्रेशन तयार होणार. जे मी व्हायब्रेशन त्या पाण्याला दिलं आणि त्यामुळे माझे विचार पण तसेच बनणार. मग मैत्रिणींनो मला सांगा, तुम्हाला कसं बनायचं आहे? जसं त्या पाण्याला परमिशन द्याल तसं. कोण कोण पाण्याला परमिशन देतात? आरो लिहिलं आहे की नाही? देते ना. आय लव्ह यू आणि रोज त्या पाण्याला थँक्यू म्हणायचंय. जसं तुम्ही थँक्यू म्हणणार, तसं तुमच्या शरीरामध्ये बदल घडत जाणार. पण थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. त्यानंतर आलाय अन्नाला. असं म्हणतात की आपले ऋषीमुनी म्हणायचे, उदरभरण हे जाणीजे हे यज्ञ कर्म. उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म. मग जेव्हा यज्ञ कर्म आपण करत असतो, आपल्याला समजा आपल्या पोटामध्ये आपण यज्ञाच्या स्वरूपात घास जेव्हा टाकतो, यज्ञाच्या स्वरूपात जेव्हा आपण घास टाकतो, तेव्हा त्या घासाला सुद्धा कृतज्ञ राहायचं आहे. आपले ऋषी म्हणे किती हुशार होते आपले आई वडील, आपले आजी आजोबा. बघा ते जेवण करायला जेव्हा बसायचे, तेव्हा एक घास बाहेर बाजूला काढून ठेवायचे. का बरं काढून ठेवायचे सांगू शकता का? का बरं काढायचे सांगू शकता? हं? का बरं काढायचे? कारण की त्यांना वाटायचं की माझं तर पालन पोषण ईश्वर करतो आहे. माझ्यासाठी तो बसला आहे. पण हे जेव्हा छोटे छोटे किडे मुंग्या आहेत ना, मग यांना सुद्धा माझं देणं भाग पडतं. मग छोटासा घास ते बाजूला काढून ठेवायचे ईश्वराच्या नावाखाली आणि त्यातलाच एखादा कण, एखादी मुंगी, एखादा माकोडा येऊन खायचे. हं? आणि ते पाणी फिरवायचे. भोवताल पाणी फिरवायचे. कारण की जेवण करत असताना ते कीटक त्यांच्याजवळ आले नाही पाहिजे. अन्न तर खाल्लं पाहिजे, पण पाणी फिरवल्यानंतर ते कृतज्ञ राहायचे त्या अन्नाप्रती आणि त्या अन्नाला नमस्कार करायचे. आज आपण करतो का? आपण करतो का अन्नाला नमस्कार? आज आपण मोठमोठ्या सिटीमध्ये राहतो, बफेमध्ये जातो, आपण लग्नामध्ये जातो. कितीतरी अन्न असं वाया घालवलं असतं. कितीतरी लोकं भुकेले असतात. आपल्याला अन्न मिळतात. आपण आपल्या प्लेटमध्ये इतकं सारं घेऊन घेतो. गरज नसते आपल्या पोटाला. गरज नसते तरी आपल्या पोटापेक्षा आपण जास्तीचं घेत असतो. का बरं? की मला दुसऱ्यांदा नाही पाहिजे आणि दुसऱ्यांदा आल्यानंतर संपून तर जाईल नाही ना, हे भीती असते. मग मैत्रिणींनो, आपल्या पोटाला जितकं लागतं आपण तितकं घ्यायचं ना, जेव्हा बाहेर जातो तेव्हा. पण तेव्हा पण आपण विचार काय करतो? नाही, मला मिळालं, दुसऱ्यांना मिळेल का नाही मिळेल याची काही आपण पर्वा करतच नाही. मग आजचा विषय काय आहे? की अवचेतन मन आणि आपलं जीवनाचा आनंद. मग मला सांगा, की तुम्ही जीवनाचा आनंद कशाप्रकारे घेता? रडत-रडत घेता की आनंद होऊन घेता? जीवनाचा आनंद रडत-रडत घेता की आनंद होऊन घेता? येस, आनंद होऊन घेता ना? मग आनंद होऊन घेता. मग जीवनाचा आनंद घेत असताना समजा आपल्याला आपले शेजारचे लोकं जेव्हा बोलत नाही, तेव्हा आपल्याला वाटते की नाही हा माझ्यासोबत बोलत नाही. काहीतरी कारण आहे. पण आपण जेव्हा म्हणतो की नाही तो समोरचा व्यक्ती जेव्हा नाही बोलला, आपण बोलण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तर निश्चितच त्यामध्ये सुसंगती जाणून येते आणि हेच आपल्याला करायचं आहे आपल्या ह्या 10 दिवसीय सेशनमध्ये. आता मला सांगा की
कोणाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे. इथे बरेचसे जणांचे कॅमेरा ऑफ आहे त्याच्यामुळे मी विचारू शकत नाही. कोणाला वाटते की माझ्या जीवनामध्ये दुःख आहे. पण तरी पण मी सांगते मैत्रिणींनो, की आपण खूप सुखी आहात. कारण आपल्याला राहायला घर आहे. आहे की नाही? राहायला घर आहे, हक्काचं घर आहे, किरायचं का असेना. किरायचं का असेना. थँक यू रुपाली. किरायचं का असेना, पण आपल्याला राहायला घर आहे. रस्त्याच्या कडेला जाऊन बघा कितीतरी लोकं असे आहेत, की त्यांना राहायला घर नाहीयेत. कितीतरी लोकं असे आहेत, की त्यांना पांघरायला अंथरूण नाहीये, तरी ते आनंदाने असतात. आपल्याला हात आहे, पाय आहे, डोळे आहे, सगळंच आहे. तरी आपण म्हणतो, की मला देवाने काहीच नाही दिलंय. आणि मी म्हणते त्या ईश्वराला म्हणते, की थँक यू, की आज माझा परिवार आहे माझ्यासोबत. बरेचसे असे लोक असतात, की त्यांचा परिवार सोबत नाही असतात. त्यांचं काय? नाही का? आता तुझंच बघा, विद्याचंच बघा. हं. 2 मुलींना घेऊन राहणं, 2 मुलींसोबत हेवळं करणं, स्ट्रगल करणं, मामूली गोष्ट आहे का? आज तू नागपूरसारख्या शहरामध्ये राहते, स्वतःचं स्वतः करते, स्वतःला आज इथे असती तर मागे असती, पण आज मागे वळून तू जेव्हा बघते ना, तुला वाटते की माझा डिसिजन योग्य होता. माझा निर्णय मी घेतला तो योग्य होता, असं तुला वाटते? वाटते ना? हां, खूप वाटते ना. आणि सपोज इकडे असती, तर परिस्थिती तीच राहिली असती, जशी परिस्थिती होती ती. हं, हां, मैत्रिणींनो, सांगण्यामध्ये दुःख वाटते. ही माझी मैत्रीण आहे. दुःख ह्या गोष्टीचं वाटते, की तिचे मिस्टर 4 वर्षापूर्वी गेले आणि सांगण्याचं वाटते, की आम्ही दोघीजणी मैत्रिणी आहोत. आम्ही कॉलेज फ्रेंड आहोत. आम्ही एकाच गावच्या आहोत आणि आज ती नागपूरला राहते. तिच्या दोन्ही मुली, एक इंजिनिअर म्हणून लागली, दुसरी एक जॉब करते, इंजिनिअरच्या 3rd इयरला आहे. आणि ती स्वतःहून आज इतकी पुढे गेली आहे, की तिच्यासाठी एकदा जो बसून असतं त्याच्यासाठी त्यालाच लॅब करायचं. माझ्या एक आणि त्याकरता खरंच धन्यवाद, की तू आज निर्णय घेतला नाही. योग्य आहे आणि आज तुझ्या जीवनामधल्या तुझ्या 2 मुली हे तुझ्यासाठी सर्वस्व आहे. तुझ्या 2 मुली तुझ्यासाठी सर्वस्व आहे. पण हे सर्वस्व त्यांना स्वतःला विसरायचं नाही. स्वतःला पण अप्रिशिएट करायचं, की नाही मला जगायचं आहे आनंदी. आणि विचार करा आज ती एकटीने एवढा भार सांभाळत आहे. खूप कौतुकास्पद आहे. आज आपल्याला आपल्या जवळ आपला जोडीदार आहे. पण तिच्यासाठी तिचा जोडीदार म्हणजे तिच्या 2 मुली. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तिने खूप मोठी अचिव्हमेंट केली आहे. आणि ही अचिव्हमेंट साधीसुधी नाहीये. कदाचित तुमच्या दृष्टीने खूप साधी असेल, पण माझ्याने खूप मोठी आहे, की तिने काय केलं आणि काय नाही केलं. खूप सॅक्रिफाईस तिने तिच्या जीवनामध्ये. अगदी कमी वयाची असतानाच हे तिच्या नशिबात आलं. पण आनंदाची गोष्ट आहे, की तिची मोठी मुलगी इतकी तिची छान मैत्रीण झाली आहे. तिची काळजी तिची झाली, ती मैत्रीण तिचा भाऊ झाला, तिचा मित्र झाला. आज तिच्या दोन्ही मुली तिच्यासोबत खंबीरपणे आहेत. म्हणून म्हणते, की आपण खूप सुखी आहोत, की आपल्या बाजूने कोणीतरी आहे. त्याकरता त्या ईश्वराला धन्यवाद. जीवन किती छान आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं नाही तर आपल्याला माहिती आहे. पण त्यासाठी आपण पेरणी कोणती करतोय? जेव्हा गव्हाचं एक बी घेतलं पेरतो ना, तेव्हा लाखो बी तयार होतात. म्हणून आपल्या हृदयामध्ये म्हणजे आता तुला रडायचं नाही, पुढे जायचंय. स्वतःसाठी, स्वतःच्या तब्येतीसाठी आणि मुलींसाठी. हे आनंदाचे अश्रू आहे असं समजायचं आणि पुढे जायचंय. मी सोबत आहेच तुझ्या आणि मुली तर सोबत आहेच. बिलकुल. आणि टेन्शन घ्यायचं नाही. बिलकुल रिलॅक्स राहायचं. बिलकुल, बिलकुल रिलॅक्स राहायचं. जीवनामध्ये असं प्रसंग येणारच, पण ह्या प्रसंगातून बाहेर पडणं तितकंच गरजेचं आहे. आणि तू पाणी पिऊन घे. शांत होऊन जा तू. आणि शांत शांत होऊन जा. नाही, गरजेचं आहे. अरे, काळजी आहे, तुझी काळजी आहेच. आणि इतकं सांगते मैत्रिणींनो, की जीवनामध्ये तुम्ही जे पेराल ना तुम्हाला ते मिळणार. मग पेरणी चांगली
मालिका. पेरणी कोणती असणार? चांगल्या विचारांची. मैत्री कोणती असणार? तर चांगल्या विचारांच्या. तुमच्या आजूबाजूला समजा तुम्ही मैत्री चुकीच्या ठेवल्यात ना, दिवसभर गॉसिप करताय, दिवसभर याचं याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे. निश्चितच तुमच्या जीवनात पण तसंच होणार. पण तुम्ही म्हटलं, की नाही माझ्या लाईफमध्ये मला चांगलं घडायचंय, माझ्या लाईफमध्ये मला चांगल्या मैत्रिणी अट्रॅक्ट करायचंय. तर तुमच्या जीवनात निश्चितच फरक पडणार. पण केव्हा? जेव्हा तुम्ही ठरवणार तेव्हा. आणि ह्यासाठी एक छोटंसं मी मेडिटेशन घेणार आहे. सर्वांनी रिलॅक्स बसायचंय. शक्य असल्यास पाणी पिऊन घ्या. पाणी पिऊन घ्या. डोळे बंद करायचे आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना पूर्णपणे दूर करणार आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना पूर्णपणे डिलीट करणार आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. आज आता तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं चित्र बघायचं आहे. तुमचं स्वतःचं चित्र बघायचं आहे. तुमच्या हॉलचा मुख्य दरवाजा उघडायचा आहे. तुम्ही तुमच्या हॉलचा मुख्य दरवाजा उघडायचा आहे. दार उघडताच समोर एक छानसं कार्पेट आहे. त्या कार्पेटवर पाय ठेवायचे. कार्पेटवर पाय ठेवायचे. जसं तुम्ही कार्पेटवर पाय ठेवता तसं तुम्ही पुढे पुढे जाता. पुढे पुढे जाता. तुमच्या पायाला छानसे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या पडल्या आहेत आणि त्यावर तुम्ही हळूच पाय ठेवून जातात. आज ह्या क्षणाला तुम्हाला घेण्यासाठी एक छानसं विमान आलं आहे. हे विमान तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचं असणार आहे. हे विमान तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचं असणार आहे. ते विमानात बसता. विमान अगदी वरच्या दिशेने उडायला लागतं. जसं जसं तुम्ही वरती जाता तसतसं तुम्हाला खालचे लोक अगदी छोट्या छोट्या मुंगी माकोळ्यासारखे दिसतात. तुम्ही आकाशामध्ये विमानामध्ये बसून उडता. आकाशांच्या मध्ये उडता. ढगाला तुम्ही स्पर्श करून पाहता. पांढरे शुभ्र ढग जणू कापसाचा गोळा असं तुम्हाला वाटतं. तुम्ही त्या ढगांच्या आत जाता आणि तिथे तुम्हाला तुमचा ईश्वर भेटतो. तो तुम्हाला विचारतो. तो तुम्हाला विचारतोय, कशी आहेस तू?
तो तुमचा हात पकडत एखाद्या राजवाड्यासमोर नेतो. हा वाडा तुमच्या स्वप्नातला, तुम्हाला जसं हवं होतं तसं, जसा बंगला हवा होता तसा. तुम्ही त्या बंगल्यामध्ये जाता, त्या बंगल्याचं गेट उघडता. त्या बंगल्याच्या आतमध्ये तुमच्या आवडती कार ठेवली आहे. त्या कारचा रंग बघा, तो बंगला बघा. त्या बंगल्यामध्ये प्रवेश करताच तुम्हाला सुगंधित वातावरण दिसतंय. जिकडे तिकडे सुगंधी येत आहे. हा सुगंध तुम्ही पूर्वी कुठेतरी अनुभवला होता. हा सुगंध तुम्हाला खूप छान वाटतोय. समोर तुमच्या जे महल आहे, त्या महलात प्रवेश करताच तुम्हाला आनंद होतो. तुम्हाला जसं पाहिजे होतं तसा तो बंगला आहे. बंगल्यातील सर्व वस्तू तुम्हाला जशा हव्या होत्या तशा आहेत. तुम्ही हॉलमधून किचनमध्ये जाता, किचनमधून बेडरूममध्ये आणि बेडरूममधून परत हॉलकडे वळता. प्रत्येक पायरीवर तुम्ही पाऊल ठेवत वरती जाता. वरती पण 2 बेडरूम आहेत. मनसोक्त फिरता. बाजूला छानसा एक सोफा आहे. त्यावर तुम्ही बसलात आणि तुम्हाला छानसं सुगंधित जेवण मिळालंय. अगदी ताट तुमच्या समोर आलं आहे. हे ताट तुम्ही बघून खूप आनंदित होता. गेले कित्येक दिवसापासून ह्या अन्नाची वाट बघत होती. बघा त्या ताटामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, पुरणाची पोळी, आमटी, सलाद, चटणी, लोणचं, पापड सर्व काही आहे. हे तुम्ही ग्रहण करता. त्या ईश्वराला धन्यवाद देता आणि मनातल्या मनात म्हणता, आज हे सारं मला मिळालं त्याकरता मी त्या ईश्वराला धन्यवाद देते. तुमचा परिवार तुमच्यासोबत हास्य विनोद करून गप्पा करत आहे. तुम्ही बघत आहात, तुमचे सर्व परिवारातील मेंबर तुमच्यासोबत आहे. तुम्ही खूप आनंदी आहात, खूप आनंदी आहात, खूप आनंदी आहात, खूप आनंदी आहात. ह्या अवस्थेमध्ये 1-2 सेकंद राहायचं आहे. 1-2 सेकंद ह्याच अवस्थेत राहायचं आहे. खूप आनंदी आहात. मला जे हवं होतं ते मला मिळालं. मला जे हवं होतं ते मला मिळालं. आणि शांत व्हायचंय. अगदी शांत, अगदी शांत, अगदी शांत. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्याला ठेवायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडताना कुठलीही काही करू नका आणि दोन्ही हात हातांकडे बघायचं आहे आणि त्या ईश्वराला प्रार्थना करायची आहे. हे ईश्वरा, मी तुझी आभारी आहे. तुझ्यामुळे आज माझ्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य आलं आहे. केवळ तुझ्यामुळे. माझं शरीर खूप स्वस्थ आहे.
निरोगी आहे. मी कृतज्ञ आहे तुझी. थँक्यू. आपल्या हार्ट चक्रावर पूर्ण हात ठेवायचा आहे. आपलं हार्ट चक्र, आपलं स्वाधिष्ठान चक्र, संपूर्ण चक्रांना, पाठीचा भाग, कमरेचा भाग संपूर्ण याला स्पर्श करायचा आहे. आणि परत त्या ईश्वराला धन्यवाद म्हणून डोळे उघडायचे. डोळे उघडताना ठीक आहे तुला. आणि बघा, तुमच्या जीवनाचा जो आनंदाचा क्षण होता, तो क्षण तुम्ही इथंच अनुभवला असेल आणि निश्चितच त्या आवाजाला बोल असेल. कारण की आज आपण जेव्हा हे मेडिटेशन केलं तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडने ते ऐकलं. जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत होतं